हाँ मी पुढे सर्वच मान्यवर उपस्थित आहेत. आपण मैदानाच्या निघायचं आहे. या स्पर्धेचा शुभारंभ संपन्न होत आहे. इतर सर्व पदाधिकारी आपल्या सर्व आदरणीय शशिकांत मोदी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ऐतिहासिक राज्यस्तरीय नेदरबार क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. सर्व मान्यवर मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. दिनांक 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होणारी ही अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या शुभारंभाचे क्षण आपण अनुभवत आहोत. आदरणीय शेखर निकम सर, त्याचबरोबर भाविंगी ठक्कर आणि त्याचबरोबर इतर क्रिकेटसाठी देखील त्यांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. एक प्रतिभावंत क्रिकेटपटू म्हणून त्यांचा लौकिक आहे आणि आज ते चिपळूण नगरीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रमुख मध्ये हा शुभारंभाचा होत आहे. या टर्फ क्रिकेटचे या ठिकाणी ओपनिंग होत आहे. खरं तर चिपळूणच्या क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. या चिपळूणच्या क्रिकेटला एक वैभव प्राप्त व्हावं यासाठी टर्फ क्रिकेटची आवश्यकता होती. लेदरबार क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी व्हाव्यात त्यासाठी टर्फ क्रिकेट अपेक्षित होतं आणि शेखर निकम यांच्या आणि चिपळूण नगरपालिकेच्या हितातून या ठिकाणी टर्फ क्रिकेट आपल्याला उपलब्ध झालेले आहे. त्याचा शुभारंभ या ठिकाणी केला जात आहे. साकार ही राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा या आरंभ प्रसंगी उपस्थित सर्वच आपले मान्यवर शुभचिंतक क्रीडा प्रेमी आणि या ठिकाणी टर्फ क्रिकेटचा शुभारंभ झालेला आहे. आदरणीय भाविंगी ठक्कर यांनी श्रीफळ वाढून या टर्फ क्रिकेटचा उद्घाटन केलेलं आहे आणि हे मैदान ही पीच आता यानंतर इथल्या क्रिकेट प्रेक्षकांसाठी उपलब्ध झालेले आहे आणि याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल. आदरणीय सचिनभाई कदम यांचा शुभारंभ या ठिकाणी श्रीफळलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले सर यांच्या शुभारंभ देखील या ठिकाणी जात आहे. आदरणीय बाळा कदम, आपणास देखील विनंती की आपण देखील श्रीफळ वाढवावं. आदरणीय बाळा कदम, सन्मान्य जयशेठ खताते याची विनंती आहे की आपण देखील आपल्या शुभारंभाचे श्रीफळ वाढवावं. सन्मान्य जयशेठजी खताते, यानंतर मी उमेशजी टप्पा यांना देखील विनंती आहे की आपण श्रीफळ वाढवावं. क्रिकेटचे नामवंत पंच सन्मान्य गोट्या भोसले यांच्या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहे. या ठिकाणी पूजाताई निकम यांच्या शुभारंभ देखील श्रीफळ वाढवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांच्या योगदानातून चित्र अनुभवायला मिळते आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभारंभ देखील या ठिकाणी आपण श्रीफळ वाढवलेला आहे. शशिकांत मोदी माजी नगरसेवक चिपळूण यांच्या शुभारंभ देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवले जात आहे. लतीफाई परकार आपण देखील पुढे या. लतीफाई परकार आपण देखील पुढे या. लतीफाईच्या शुभारंभे एक ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक लतीफाई परकार यांनी देखील या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आपण देखील पुढे या.
आपण जे पिच पाहत आहोत, ही विकेट पाहत आहोत, याचे क्युरेटर आहेत सन्मान्य सचिन कोळी सर, जे गेली अनेक वर्ष आपल्या चिपळूण क्रिकेटशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याच कल्पनेतून ही पिच या ठिकाणी आपण साकार झालेली पाहत आहोत. निकम सर, भाविजी टक्कर आणि मानवाच्या शुभाशी या ठिकाणी या पिचचं उद्घाटन होत आहे. सचिन कोळी सर ज्यांच्या संकल्पनेतून ही विकेट जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे, पिच क्युरेटर म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते सन्मान्य सचिन कोळी सर आणि सन्मान्य मुख्याधिकारी विशाल भोसले सर यांच्या शुभस्थी या ठिकाणी पिच वाढवून आपण आदरणीय विशाल भोसले सर यांच्या शुभास्थी या ठिकाणी पिच वाढवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या विकेटचा पुन्हा एकदा शुभारंभ झालेला आहे. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. यानंतर या ठिकाणी या विकेटवरती जो सामना खेळला जाणार आहे मुंडे स्पोर्ट्स मुंबई आणि साईशिया क्रिकेट अकॅडमी मुंबई या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी पहिला शुभारंभ. या ठिकाणी बाळा कदम यांच्या हातामध्ये बॅट आहे. भाविजी टक्कर हे गोलंदाजी करत आहेत आणि बाळा कदम यांनी चेंडू टोलवलेला आहे. त्यांचा सामना करतात एक सुरेख रीत्या त्यांनी तटवलेला चेंडू आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सचिनभाई कदम यांच्या हातामध्ये आता बॅट आहे आणि त्यांनी सुरेखरित्या हा चेंडू आजच्या दिशेने तटवलेला आहे. सचिनभाई कदम हे देखील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, कबड्डीपटू आहेत. क्रीडा विश्वामध्ये त्यांचा एक लौकिक आहे आणि त्याने हा चेंडू सीमा देशाच्या दिशेनं पार केला. मुंडे स्पोर्ट्स मुंबई आणि साईशिया अकॅडमी मुंबई या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी पहिला शुभारंभाचा सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. तेव्हा दोन्ही संघाचे अजित आगरकर अशा अनेक, अमल मुजुमदार, त्याचबरोबर वसीम जाफर अशा अनेक दिग्गज खेळाडूंबरोबर त्यांनी रणजी क्रिकेट खेळलेले आहेत आणि असे एक बहुआयामी असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व या प्रसंगी आपल्या चिपळूण नगरीमध्ये दाखल झालेला आहे. अविनजी ठक्कर क्या बात आहे. आणि बाळा कदम यांनी अतिशय हे साईशिया क्रिकेट अकॅडमीचे संघनायक आहेत. दोन्ही संघनायक इथं उभे टाकलेले आहेत आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज आहेत. आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभार्थी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. भाविजी ठक्कर यांच्या हातामध्ये सरांनी नाणं दिलेलं आहे आणि हा नाणेफेकीचा कौल भाविजी ठक्कर यांच्या शुभार्थी होत आहे. मुंडे स्पोर्ट्स मुंबई आणि साईशिया क्रिकेट अकॅडमी मुंबई यांच्यामध्ये होणारा सामना नाणेफेकीचा कौल झालेला आहे. या शुभारंभाच्या सामन्याचा पहिला नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि साईशिया क्रिकेट अकॅडमीच्या बाजूने हा कौल लागलेला आहे. त्यांनी नाणेफेक जिंकलेली आहे. मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही संघांसाठी. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि हे दुसरं पर्व आहे. या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ सोहळा आपण पाहतोय आणि या शुभारंभ प्रसंगी आपल्याला अनेक अतिथी लाभलेले आहेत आणि त्यांच्या शुभार्थी या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. आपण वेळेची मर्यादा पाहता लगेचच आपण मान्यवरांचा सन्मान करून घेऊया. ज्यांची आज आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ते रणजीपट्टू भाविक ठक्कर सर, ज्यांनी 2001 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केले आणि सलामीवरून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी केली. माटुंगा येथील न्यू हिंद क्लब सूर्यप्रशाला येथून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केलेली आहे सन्माननीय भाविक ठक्कर सर, ज्यांनी मुजुमदार, आगरकर, जाफर, विनोद कांबळी, भोवतली या सिनियर खेळाडूंबरोबर त्यांनी मुंबई संघात जागा मिळवली. 3 वेळा रणजी करंडक विजेत्या मुंबई संघात त्यांचा समावेश होता. 2015 मध्ये त्यांनी मुंबई संघात पुनरागमन केले. त्यातली रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबई व्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, केरळसाठी देखील सहभाग घेतला आणि विनीत तेंडुलकरच्या साथीने हिमाचल प्रदेशला रणजी अंतिम सामन्यापर्यंत त्यांनी मजल मारली होती. त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच त्यांनी कराची येथे झालेल्या स्पर्धेत मुंबईच्या संघाचं नेतृत्व केलं आणि त्यांनी एकूण 52
रणजी सामन्यांमध्ये 6 शतक झळकावलेले आहेत। असे एक जबरदस्त असे क्रिकेटपटू आपल्या या शुभारंभ प्रसंगी आपल्याला प्राप्त झाले आहेत। मी आदरणीय शेखर निकम सरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या प्रतिभावंत खेळाडूचा आपण सन्मान करावा। रणजीपटू आदरणीय भाविजी ठक्कर यांचं चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभास्ते सन्मान केला जात आहे। रणजी क्रिकेटपटू सन्माननीय भाविजी ठक्कर यांचा जोरदार टाळ्या होऊ द्या। आपल्या चिपळूण नगरीमध्ये स्वागत आहे सर। आपण आपल्या क्रिकेट विश्वामध्ये लौकिक कमावलेला आहे आणि त्याचा फायदा नव्या पिढीला देखील होत आहे। या मैदानावर देखील आपण खेळून गेलेला आहात आणि त्यामुळे आपली उपस्थिती आम्हा सर्वांसाठी आनंददायी आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। यानंतर पुढील सन्मान आपण आदरणीय शेखर निकम सरांचा या ठिकाणी होईल। चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मी अध्यक्ष सन्माननीय दशरथ दाभोळकर यांना विनंती करतो की आपण आदरणीय शेखर निकम सर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। आदरणीय शेखर निकम सर, खरं तर ज्यांनी या संपूर्ण मैदानाचं जे चित्र सुरेख चव्हाण, राजेश सुतार, कृपया आपण शेखर सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्यांच्या योगदानातून हे सर्व आपण चित्र पाहतोय। चिपळूणचं ऐतिहासिक असं पवन तलाव मैदान आणि याला सौंदर्यवत असं रूप प्रदान करण्यासाठी आदरणीय शेखर निकम सर यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। या ठिकाणी जो निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते झटत आहे। चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहे। त्या क्रिकेटचं वैभव वाढावं, नवनवीन क्रिकेटपटू निर्माण व्हावेत यासाठी सरांचं नेहमीच प्रयत्न असतो, पुढाकार असतो आणि म्हणून या ठिकाणी सरांचं असतं। यानंतर पुढील सन्मान मी शेख चव्हाण यांनी विनंती करतो की आपण सचिनभाई कदम यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आदरणीय सचिनभाई कदम यांचा आपण सन्मान करा। शिवजी चव्हाण या ठिकाणी सन्मान्य मुख्याधिकारी आदरणीय विशाल भोसले सर यांचा या ठिकाणी सन्मान होऊ दे। मी सचिन कुलकर्णी यांना विनंती करतो की आपण विशाल भोसले सर यांचा सन्मान करायचा आहे। सन्मान्य मुख्याधिकारी आदरणीय विशाल भोसले सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे, ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान या सगळ्या स्पर्धेमध्ये आहे। या ठिकाणी खरं तर वेळेची मर्यादा पाहता लगेच आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करून घ्यायचा। चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की आपण सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे। सन्मान्य बाळा कदम सर, सन्मान्य सचिनभाई कदम यांचा आपण सन्मान करून घ्या। आदरणीय सचिनभाई कदम यांचा आपण सन्मान करा। यानंतर जयशेठ खाताते यांचा देखील सन्मान करा। जयशेठ खाताते यांचा देखील आपण म्हणजे जे आपण जयशेठ खाताते यांचा सन्मान करा। या पुढचे या लगेच या ठिकाणी बाळा कदम यांचा सन्मान होत आहे। जयशेठ खाताते यांचा देखील आपण सन्मान करून घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी रमेशजी राणे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करून घ्यायचा आहे। रमेशजी राणे यांचा देखील सन्मान करा। भरतजी गांगण यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। राजेजी इकडे रमेशजी राणे यांचा देखील सन्मान करून घ्या। राजेजी सुद्धा रमेशजी राणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करा। अभूषेठ ठसाळे, त्याचबरोबर या ठिकाणी नीलमताई गोंधळे आहेत। मी सई चव्हाण मॅडमना विनंती करतो की आपण आदरणीय नीलमताई गोंधळे यांचा देखील यथोचित सन्मान करायचा। मॅडम आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या। आदरणीय नीलमताई गोंधळे आवर्जून या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत। रमेशजी राणे यांचा देखील सन्मान होत आहे। उमेशजी सप्पा, आशिषजी खातू, शशिकांतजी मोदी या आपल्या सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करत आहे। पूजाताई निकम आपण देखील पुढे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे। मी सईताई चव्हाण यांना विनंती करतो की आपण आदरणीय पूजाताई निकम यांचा देखील सन्मान करा। सन्मान होत आहे ज्यांना नुकताच कोकण भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान सईताई चव्हाण यांच्या शुभ हस्ते होत आहे। त्यानंतर आशिष खातू साहेब, आशिषजी खातू यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी अभूषेठ ठसाळे, शशिकांतजी मोदी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। शशिकांतजी
शशिकांतजी मोदी आणि अभूषण देसाई यांचा देखील आपण सन्मान करून घ्या. मंगेशजी पेडामकर सर आपण देखील पुढे आपला देखील सन्मान आहे. डॉक्टर अभिजित सावंत यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर अभिजित सावंत कृपया आपण पुढे आपला सन्मान स्वीकारा. डॉक्टर अभिजित सावंत या ठिकाणी समीरजी जानवलकर, सामान्य मिलिशेट कापडी, सलीम पालोजी यांचा देखील या ठिकाणी त्याचबरोबर राजेश सनिल सर आपण कृपया मंचावरती यायचं आहे. अर्जुन तेंडुलकर यांचे पर्सनल कोच प्रशिक्षक जे आहेत सामान्य राजेशजी सनील सर कृपया आपण देखील मंचावर द्या. साईशियाचे हेड कोच आणि अर्जुन तेंडुलकर यांचे मेन कोच प्रशिक्षक जे आहेत यांना विनंती की कृपया आपण मंचावरती या. आपला देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद सर. या ठिकाणी सचिन कोळी सर यांचा देखील सरांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होईल. सचिन कोळी सर आपण आपला सन्मान स्वीकारा. आणि आदरणीय मंगेश पेडामकर सर चिपळूण नगरपालिकेचे सन्मान्य कर्तव्य दक्ष असे प्रशासकीय अधिकारी, नेहमीच सगळ्या क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान आहे असे मंगेशजी पेडामकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. धन्यवाद सर. सचिन सर आणि राजेंद्र सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जात आहे. गेली 2 वर्ष या चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला ते महत्त्वाचं सहकार्य करत आहेत आणि त्यांनी टफ विकेट त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. तर सचिन कोळी सर आणि राजेंद्र सर कृपया आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपला केला जात आहे आपल्या योगदानाबद्दल. आपण ज्या पद्धतीने आपला अनुभव या आमच्या चिपळूणकर वासियांसाठी या ठिकाणी देत आहात आणि तुमच्या अनुभवातून आमचं क्रिकेट देखील पुढे जात आहे आणि म्हणून आपलं महत्त्वपूर्ण योगदान याची कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो. आपला सन्मान आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. सन्मान्य सचिन कोळी सर आणि राजेश सर आपला या ठिकाणी सन्मान आपण स्वीकारा. आदरणीय भोसले सर आपण राजेश सरांचा सन्मान करून द्यायचा आहे. आदरणीय विशाल भोसले सर. या ठिकाणी समीरजी जानवलकर, विजयजी यादव, मिलिशेट कापडी, सलीमजी पालोजी, आदित्यताई देशपांडे, दिशाताई दाभोळकर, राणीताई महाडिक, खरंतर एक सूचना आहे आणि बरोबर महत्वाची सूचना आहे की चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा दशरथ दाभोळकर यांनी सांभाळली आणि क्रिकेटला एक गती प्राप्त झाली, एक वैभव प्राप्त झालेला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या अत्यंत प्रगल्भ आणि अत्यंत कर्तृत्ववान अशा नेतृत्वाचा आपण सन्मान करायचा आहे. दशरथ दाभोळकर यांचा सन्मान मान्यवरांच्या शुभास्ते होत आहे. आदरणीय शेखर सर, सचिनभाई कदम कृपया आपल्या शुभास्ते आपण दशरथ दाभोळकर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करायचा आहे. ज्या पद्धतीनं चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन ते पुढे घेऊन जात आहेत त्याचं नक्कीच आपण कौतुक केलं पाहिजे. कारण ते नवनवीन संकल्पना या ठिकाणी ते राबवत आहेत आणि प्रत्येक खेळाडूला घडवण्यासाठी त्यांचा प्रयत्न अत्यंत अनमोल आहेत. आणि म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी परवाच्या मुलाखतीत देखील सांगितलं की रणजी क्रिकेट देखील या ठिकाणी खेळलं जाईल अशा पद्धतीचा आपला प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद दशरथजी दाभोळकर सर. या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं प्रास्ताविक करावं. आज चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं राज्यस्तरीय स्पर्धेला आज शुभारंभ झाला. त्या शुभारंभाला उपस्थित आमचे ह्या ग्राउंडसाठी ज्यांनी आम्ही शब्द टाकला टुर्नामेंटसाठी, जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी त्यांचा संकल्प होता की काही करून ही टुर्नामेंट चालू झाल्या पाहिजेत. ते आमचे आदरणीय शेखर सर आणि ह्या उद्घाटनाचे आज प्रमुख उद्घाटक आणि आमच्या शब्दाला मान देऊन आलेले भाविन ठक्कर, त्याचबरोबर सचिनभाई कदम, बाळासाहेब कदम आणि नगरपालिकेचं जे सहकार्य आम्हाला ह्या इथं ग्राउंडवर मिळतं की आम्ही शिवना फोन करावा आणि लगेच जी यंत्रणा राबवणं ह्यासाठी जे आम्हाला मदत करतात विशालजी भोसले सर, बाळासाहेब कदम, आमचे मित्र भरतशेठ गांगण, सुचना रेड्डी
लेडीज जैनशेठ खताते, रमेश राणे आणि नेहमीच आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे उमेशजी सप्पा, अभिषेक ठसाळे आणि आमच्या हे कमिटीचे मेंबर आहेत सर्व आमचे शशिकांतजी मोदी, आशिष खातू आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर. या स्पर्धा घ्यायच्या जेव्हा संकल्पना आली तेव्हा सर्व गोष्टीचं सोंग करता येतं, पण पैशाचं सोंग करता येत नाही. परंतु आम्ही आमदार साहेबांकडे ह्या टुर्नामेंटचं ज्यावेळी गेल्या वर्षी आम्ही हे केलं तेव्हा आम्हाला तातडीनं 3 लाख रुपये हे त्यांच्या आमदार फंडातून दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला जी ताकद आली की आपण टुर्नामेंट घ्यायचे. मग अनेक दानशूर सरांच्या कॉन्टॅक्टने आम्हाला बरेचसे दानशूर व्यक्ती मिळाले आणि ह्या टुर्नामेंट यशस्वी करताना चिपळूण क्रिकेट असोसिएशनचे जे जुने नवीन असे सर्व सदस्य आम्ही एकत्र आलो. ह्या टुर्नामेंट घ्यायचं ठरलं. दुसऱ्या वर्षी देखील ह्या गेल्या वेळी ज्या टुर्नामेंट झाल्या जवळजवळ 8 दिवस ह्या टुर्नामेंट झाल्या आणि 8 दिवसामध्ये शेवटचा सामना शेवटच्या बॉलपर्यंत चालला आणि अशी एक चांगली टुर्नामेंट आम्हाला इथं बघायला मिळाली. आणि आज देखील हे सर्व सामने भरताना सचिन कुलकर्णींनी ह्या टीम जमा केल्यात सर्व व कुठल्या टीम करायला पाहिजे त्यांना एवढा त्यांचा प्रगल्भ अनुभव हा या पाठीशी असल्यामुळे गेल्या बापूसाहेब खेडेकर असल्यापासूनच्या ज्या टुर्नामेंट चालू झाल्या आणि 2005ला शेवट झाल्यानंतर ह्या टुर्नामेंट व्हाव्यात यासाठी सुचियांनी मला सांगितलं की अध्यक्षपदाची धुरा ही तू सांभाळ आणि त्यांनी माझ्याकडे विश्वासानं जी दिली आणि त्या विश्वासाला कुठं तडा न जाण्याचं काम हे माझ्याकडनं होत आहे आणि ह्याच्या पुढे राहील. ही सर्व जर मंडळी व्यासपीठावर जर मागे राहिली तर आपण नक्कीच ह्या ग्राउंडची जी निगा आता जो लुक आपल्याला दिसतोय आणि समोर सरांनी देखील कंपाऊंड वॉल आहे जे आता पॅव्हलियनचं काम चालू आहे, टर्फ विकेट आणि टर्फ विकेटसाठी आम्हाला 2 वर्षात ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी सचिन कोळी सर आणि राजन सर यांनी एवढं मोलाचं वाटा जिंकलं. मुंबईपासून जे प्लेयर आणायचे आहेत ज्या लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे तेवढं पोचवलं. मला फिश क्युरेटर ज्या वानखडेचे आहेत त्यांच्याबरोबर देखील मीटिंग करून दिली व काय करायला पाहिजे. इथं ग्राउंड झालं आणि सरांनी मी हा शब्द टाकला की सर आपल्याला टर्फ विकेटवर पुढच्या वर्षी मॅच घ्यायचे, राज्यस्तरीय टुर्नामेंट जर भरवायची झाली तर आपल्याकडे प्लेयर यायला मागत नाहीत चांगले. त्याची दखल घेऊन सरांनी आणि शिवसाहेबांनी एक मीटिंग झाली आणि ही टर्फ विकेट बनवायचं टेंडर काढलं. हे झाल्यानंतर मला ही विकेट बनवायला कोणाला द्यायची, आम्हाला पुण्यापासून कोटेशन आले, इकडून आले, परंतु सचिन कोळी सर म्हटले मी तुम्हाला ही टर्फ विकेट बनवून देतो आणि त्यांनी त्यांची यंत्रणा लावली आणि गेली आता 10 दिवस ह्या टर्फ विकेटसाठी जे पिच क्युरेटर लागणार आहेत ते राकेश कुमार इथं आलेले आहेत. त्यांचा देखील आपल्याला सरांच्या हस्ते सत्कार करायचा की त्यांनी 12 दिवस आपल्यासाठी इथं उपलब्ध करून दिलं नाही तर हे आपल्याकडनं ते शक्य नव्हतं की आपण हे सर्व हे करणं. आणि व्यासपीठावर बाबाजी जाधव साहेब आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. या सर्व गोष्टी करत असताना ह्या वर्षी देखील टुर्नामेंट करताना आम्ही सरांकडे गेलो, सर टुर्नामेंट घ्यायची आहे. सर म्हटले ह्यावेळी सर्व नियोजन मध्ये खडखडाट आहे, काय करू. परंतु हे सर्व करताना आता देखील आम्हाला 5 लाखाचा निधी जो तातडीनं द्यायचा होता तो सरांनी दिला आणि ह्याचमुळे आता टुर्नामेंट यशस्वी होतोय. आम्ही परवा मंत्रालयात गेलो आणि मंत्रालयात जेव्हा गेल्यानंतर एक नगरपालिकेचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव आम्ही घेऊन गेल्यानंतर सर तिथे होते, काय आणले तर प्रस्ताव आणले. प्रत्येक शिपाईच्या टोकापर्यंत सरांनी आम्हाला तिथे घेऊन गेले. म्हणजे पहिल्यांदा आयुक्तांना भेटले, आयुक्तांनंतर आयुक्तांच्या खालच्या माणसाला भेटले आणि असं करत करत आम्हाला 10 टेबल शेवटच्या शिपाईपर्यंत सर स्वतः कागद जो ग्रामपंचायतचा नगरपालिकेचा प्रस्ताव होता तो सर स्वतः गेले. म्हणजे सरांनी त्या तिथं असं केलं की मी आमदार आहे, मी प्रोटोकॉल पाळून मंत्रालयात कसा शेवटच्या टेबलावर आमच्याबरोबर उभे राहिले. जवळजवळ अर्धा तास ते 1 तास सरांनी आणि जिल्हाध्यक्षांचा सत्कार या व्यासपीठावर आमचे राजशेठ सुतार करत आहेत. अशा प्रकारे आम्हाला ह्या मैदानात जे काय सुविधा झाली आहे सर्वच मान्यवरांनी आम्हाला मदत केली. याच्या पुढे देखील ह्या राज्यस्तरीय आता आम्हाला थोडंसं पब्लिकमधून होते की जिल्हास्तरीय स्पर्धा देखील घ्या, तर आम्ही तुमच्या ताकदीच्या जोरावर सर जिल्हास्तरीय स्पर्धा देखील घेण्याचा मानस केलाय. कारण की आपल्या इथल्या स्थानिक खेळाडूंना त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि टर्फ विकेटची मागणी करण्यामागे सचिनभाई एकच आमची मागणी होती. कारण की आपल्याकडे मुलं नेहमी टर्फ ह्याच्यावर आपल्या मॅटवर खेळत होते आणि पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर टर्फवर खेळायला गेल्यावर आपल्या 100च्या आत ऑलआउट होत होता 100 ओव्हरला आणि त्याची कुठेतरी उणीव आम्हाला भासत होती. ती तुमच्या सर्वांच्या माध्यमातून झाली. म्हणून चिपळूण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून सर्वांचा धन्यवाद मानतो आणि माझा प्रास्ताविक थांबवतो. व्यासपीठावरील मान्यवर सन्माननीय लोकप्रिय आमदार
शेखरजी निकम साहेब, ज्यांच्या कल्पकतेने हे जे आपलं ग्राउंड आहे हे संपूर्ण चिखलमय होतं, परंतु त्याच्यामध्ये भराव करून समोर स्टेडियम सारखं रूप आणून एक दैदिप्यमान स्पर्धा इथं होण्यासाठी सन्मान्य आमदार शेखर सर विशेष प्रयत्न करतायत, तर मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. तसंच भावेश ठक्कर साहेब इथं आलेले आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी ते स्वागत करतो. आणि आमदार चषक राज्यस्तरीय भव्य सीझन बॉल स्पर्धा इथं जे आयोजित केलेल्या आहेत, तर मी सर्व आयोजकांना विनंती करतो की रणजी स्पर्धा होण्यासाठी सन्माननीय सरांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. थोडीशी टेक्निकली अडचण आहे, पण सरांनी त्यामध्ये लक्ष घातलं किंवा सर आता विद्यमान सत्तेत आहेत त्यांनी ते लक्ष घातलं तर ते 100% शक्य होईल. आणि बापूसाहेब खेडेकर असताना इथे नामांकित खेळाडू यायचे आणि त्या खेळाडूंच्या माध्यमातून आम्ही ठाणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल या सगळ्यांच्या या सर्व मान्यवर खेळाडूंचे खेळ आम्ही पाहिलेले आहेत आणि तसेच खेळ पाहण्याची संधी आपल्याला या चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मिळावी अशी विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक वर्षांचं चिपळूणातल्या क्रिकेटपटूंचं स्वप्न होतं, ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने साकार होत आहे. आणि मी माझे मित्र सचिन कोळी यांना धन्यवाद देईन की आपण एक चांगली टर्फ विकेट या ठिकाणी बनवली आहे. चिपळूणचा क्रिकेटचा इतिहास खरा रमेश कदमांपासून चालू होतो. या ठिकाणी 12 फूट खोल खड्डा असताना, कोशिंडा असताना सुद्धा तेव्हा चांगले रणजीपट्टू या ठिकाणी खेळून गेलेले आहेत. 10-12 फूट खाली चिपळूणचा कचरा आहे. पूर्वी कचऱ्याने हे ग्राउंड भरलं होतं आणि अण्णा आणि आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आपण भराव टाकून ही मैदानाची लेवल केली. पण सरांच्या माध्यमातनं आज हे जे काय वैभव दिसतंय त्याचं खरं श्रेय हे सरांनाच आहे, कारण त्यांनी हे मनावर घेतलं म्हणून ती टर्फ विकेट झाली. आता दरवर्षी नुसती चर्चाच होत होती हे वॉल कंपाऊंड. आता ही नगरपालिकेची जबाबदारी अतिशय सुंदर झालंय आणि इथे कोण पण येऊन आता मध्ये गाड्या बिड्या तुम्ही दंड लावला चांगली गोष्ट आहे, पण इथे सायकल सुद्धा येता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हे बंदोबस्त केलं. चांगलं सुंदर खेळाचं मैदान आहे, हे नगरपालिका एकटी सांभाळू शकत नाही. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन आहे, त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी द्यावी तरच याचं मेंटेन राहील. कारण आपल्याकडे नगरपालिकेच्या वास्तू आपण उद्घाटन करतो पण नंतर त्या मेंटेन होत नाहीत. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्यामुळं मी दशरथ दाभोळकर आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो. सरांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या राज्यस्तरीय भव्य सीझन बॉल क्रिकेट सामन्यानिमित्त उपस्थित असलेले, रणजीमध्ये अतिशय ज्यांनी नाव कमावलं आणि आता देखील अनेक खेळाडू घडवण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा हात आहे ते ठक्कर साहेब, सचिनभाई, जयंत शेठ, CO भोसले साहेब, या सगळ्या मैदान बनवण्यापासून सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये स्पर्धा भरवण्यापर्यंत पुढे असणारे दशरथ आणि त्याचे सर्व सहकारी, बाबाजी जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर देखील सर्व आदरणीय मान्यवर. नावं एवढ्यासाठी घेत नाही कारण टीम मैदानात आहे आणि बऱ्याच वेळा आम्ही देखील मैदानातच असायचो, त्यामुळे तिथला खेळाडू काय म्हणत असेल याची आम्हाला कल्पना आहे. बोलणाऱ्यातलेच आम्ही एक सगळे इथं बसलेलं, त्यामुळे जास्त वेळ न घेता ज्या ज्या अपेक्षा सचिन आणि या सगळ्या मंडळींनी केलेल्या आहे, इथून पुढे आपली सगळ्यांचीच एकत्रितपणे जबाबदारी असेल की हे मैदान करत असताना ही सुरुवात आहे. कारण याच्यामध्ये अनेक जण अनेक चुका काढू शकतील, परंतु कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि मग एक त्यातून टप्प्याटप्प्याने सगळ्या चुका दुरुस्त करून पुढे जात आहे. आणि हे सगळं करत असताना चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी गेले काही दिवस खूप लढत देत आहेत, म्हणूनच इथपर्यंत आपण पोहोचू शकलो. ज्याचा उल्लेख सचिनभाईने केला की रमेशभाई असतील, बापूसाहेब खेडेकर असतील, सुचय अण्णा असतील, स्वतः
सचिन कदम असेल, बाळा असेल, मंगेश तांबे असतील, त्यानंतर लतीफबाई इथं आहेत, अनेक जण आहेत, राजू सुतार आहेत, गोट्या भोसले आहेत, विकीनर आपले इतर देखील अनेक जण आहेत. या सगळ्यांनी त्यावेळेपासून इथं खूप मोठं योगदान दिले. मग एक काळ होता की 20 वर्षापूर्वी इथं भारताच्या टीम मधले खेळलेले अनेक खेळाडू या मैदानावर येऊन गेले होते. मधल्या काळात थोडा खंड पडला. आपण नव्याने आता सुरुवात करू. भोसले साहेबांनी सांगितलं की पुढच्या वेळी पूर्णपणे लॉन आपण करायचंय. अगदी फार मोठ्या सरकारी मदतीची पण गरज नाही. आपण जर मनात आणलं तर आपल्या ताकदीवर पण हे लॉन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. जसा वय की 2-2.5 लाख रुपये खर्च केले तर सगळीकडे कोकोपीट टाकलं तरी अण्णा बऱ्यापैकी धूळ आणि सगळ्या गोष्टी कमी होतात. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी देखील वाढते. आणि हे आहे गवत जरी इथल्या मुलांनी सगळ्यांनी पावसात गोळा आपण करून सगळीकडे लावून घेतलं तरी देखील बरंचसं काम आपल्या लेवलला आपण करू शकतो. कारण जर लॉन चांगलं असेल, बरे बाकी सुविधा कमी जास्त झाल्या तरी चालतील, पण मैदान खूप चांगलं करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेऊया. ज्या ज्या लोकांनी इथं योगदान दिलंय त्या सगळ्यांची नावं जरी घेतली नसली तरी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण त्यावेळी हे ग्राउंड इथं रिझर्व ठेवण्याचं काम झालं म्हणूनच आज चिपळूण शहराला एवढा मोठा दागिना आपल्याला मिळू शकतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे आपलं ग्राउंड हे खूप चांगलं आहे, त्याचं स्ट्रक्चर चांगलं आहे, दगड पण नाही, म्हणजे जेवढं मेंटेन करू आपण तेवढं चांगलं होईल. भोसले सर, आपण शेवटच्या टप्प्यात, कारण आता बऱ्याच मॅच असतात, एक पाण्याची जर आपण प्रॉपर इरिगेशनचं जर रेनगन फिटिंग करून ठेवलं तर सगळ्या ग्राउंडला पाण्याचं इरिगेशन पण चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आजच्या दिवशी सचिन कोळी सरांना विशेष धन्यवाद देतो की गेले 2 वर्ष ते दशरथच्या पाठीशी ठामपणे, आणि हे सगळं करत असताना कधी पुढं कधी नसतात. ते सगळं बनवतात, करतात, मेहनत घेतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन मेहनत घ्यायची त्यांची खूप चांगली प्रवृत्ती आहे. मी त्यांना आजच्या दिवशी खूप खूप आपल्या चिपळूण वासियाच्या वतीने शुभेच्छा आणि धन्यवाद देतो. आणि ठक्कर साहेब, आपलंही योगदान पुढच्या काळात आम्हाला चांगल्या पद्धतीने लागेल, वेगवेगळ्या वेळी मदत लागेल, आपण निश्चितपणे कराल. कारण आता रत्नागिरीला तुम्ही घर बांधताय त्यामुळे तुमची पण जबाबदारी आहे आम्हाला इथं सहकार्य करायची. तुम्ही निश्चित कराल. चंद्रकांत पंडित देखील आहेत, त्यांनाही मदतीला घेऊ. जुल्फीबाई आई आहेत, गुलामबाई आहेत, या सगळ्यांचा उपयोग आपल्या या सगळ्यामध्ये घेऊया. मी पुन्हा एकदा चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला मनपूर्वक धन्यवाद देतो की एक चांगली सुरुवात केली. आणि दरवर्षी या वेगवेगळ्या स्पर्धाला जिथं जिथं सगळ्यांनाच, कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, क्रिकेट असेल, जिथं काय आपल्याला फंड देता येईल तिथं देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. आदरणीय क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आमदार चषक भव्य सीझन बॉल स्टेट लेवलच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धांच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले, आणि आपणाला माहिती आहे की या स्टेडियमला जे एक नवीन असं आपल्याला नवीन रूप दिलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे ती माननीय आमदार साहेबांची, आणि त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होतं आहे, उद्घाटन झालेलं आहे. मी तालुका क्रिकेट असोसिएशनला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. मागच्या वर्षी आपण सीझन बॉलच्या स्पर्धा घेतल्या होत्या पण त्या मॅटवरती होत्या. आता आपण पिचवरती आलेलो आहोत आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या तसेच पालकमंत्री महोदयांच्या आणि एकूणच महायुतीच्या शासनाच्या सहयोगाने पुढल्या वर्षापर्यंत आपण इथे लॉन आणि बाकीच्या ज्या सुविधा आहेत, पॅव्हेलियन, याचं देखील उद्घाटन करू नक्कीच होईल. आणि भविष्यात इथून आत्ताच आपण सांगितलं, सर माझ्याशी बोलत होते की इथे प्लेयर देखील चांगले चांगले घडलेले आहेत, भविष्यात देखील इंडियन नॅशनल टीमपर्यंत जातील अशी मुलं इथे घडावीत, आणि यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद. आदरणीय dignitaries on the dais, निकम साहेब, दाभोळकर साहेब, माझे लहानपणातले कोच सचिन सर, माझे वेल विशर राजन केणी आणि सगळे उपस्थित.
एकच गोष्ट सांगेन मी की ह्याला मी जर टॅगलाईन दिलं तर वेअर पॅशन मीट्स द टॅलेंट. टॅलेंट तुम्ही सगळं बघताय आता ग्राउंडवर, आणि जे पॅशन तुमची आहे, विदाऊट दॅट पॅशन हे टॅलेंट कुठेच जाऊ शकत नाही. तर तुमची पॅशनच आहे जे या मुलांना आणि आमच्यासारखा क्रिकेटर्सला घडवतात. ते तुम्ही नसतात तर क्रिकेटर नसले असतात. तुमचं योगदान खूपच मोठं आहे आणि असंच राहू द्या. तर तुमच्या वतीने तुम्हाला कळत पण नाही पण किती क्रिकेटर्स घडतील, आणि जे तुम्ही केलंय आज इट इज जस्ट आउटस्टँडिंग. आणि जे पिचेस बनवले आहेत, जे तुम्ही लास्ट इयर सांगितलं की मॅटच्या जागेवर आम्ही नेक्स्ट इयर टर्फ विकेट बनवू, ते तुम्ही फक्त शब्द दिला आणि आज झालंय. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेच म्हणेन की तुमचं पॅशन असंच राहू द्या आणि क्रिकेटर्स ते घडतील. आणि मी विश करीन की इकडनंच म्हणजे आपल्या चिपळूण तालुक्यातनंच एक दिवस कोणतरी मोठा क्रिकेटर इकडनंच घडेल. गुड लक. जय हिंद. थँक्यू. आणि अतिशय परिश्रमातून ही आपण विकेट महत्वाची बनवलेली आहे आदरणीय कोळी सरांच्या मार्गदर्शनाखाली. त्यांचा या ठिकाणी सन्मान आदरणीय शेखर निकम सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जात आहे. दरम्यान या ठिकाणी अवघ्या देशभर ज्यांचा आवाज घुमतो तो बुलंद आवाज, चिपळूणचा बुलंद आवाज, जगप्रसिद्ध सूत्रसंचालक कॉमेंटेटर म्हणून ज्यांचा लौकिक आहे ते आमचे परम मित्र प्रशांतजी आदवडे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर पुढचे दिनांक 15 ते 22 या दरम्यान आमचे बावल्या शेठ, त्याचबरोबर आमचे प्रशांतजी आदवडे या सगळ्यांचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे. आणि ही स्पर्धा खऱ्या तर त्यांच्याच आवाजातून रंगतदार होणार आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांच्या शुभेच्छा आपण घेतलेल्या आहेत. सर्वांचा मान सन्मान करण्याचा प्रयत्न चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनने केलेला आहे. आणि ही स्पर्धा काही क्षणातच या ठिकाणी सुरू होत आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर पहिला बॉल टाकला जाईल. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. धन्यवाद. बड़े सारे मेहमान 25 के अल्पकालीन 3 कैमरे का इस्तेमाल लाइव शामी में डराता आप देख रहे हैं. दैट्स अ वेरी ब्यूटीफुल डिलीवरी. क्या गेंद थी, टपाखाती ऑफ के बाहर निकल गई है. हरकत कर रहे हैं तो बिल्कुल आपको बरकत मिलेगी. बहुत अच्छी गेंद थी. टपाखाती के बाद ऑफ के बाहर आई. ऑफ के बाहर गेंदबाजी स्विंग मिल रहा है. और बबलिया आपका स्वागत है कॉम्बॉक्स में. बहुत बढ़िया गेंदबाजी हो रही है. लाइन और लेन पर निर्भर है गेंदबाज